राज्यातील आणि देशातील लाखो शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आपला अंतिम निर्णय दिला आहे. पुनर्विलोकनासाठी दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळून लावत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की टीईटी अनिवार्यच राहणार आहे. मात्र याचबरोबर शिक्षकांना एक मोठा दिलासाही देण्यात आला आहे. टीईटी उत्तीर्ण होण्यासाठीची मुदत आता 31 ऑगस्ट 2028 पर्यंत वाढवण्यात आली आहे. हा नेमका काय निर्णय आहे? कोणत्या शिक्षकांवरती हा निर्णय लागू असेल? टीईटी पास न झाल्यास काय परिणाम होणार आणि कोर्टाने राज्य सरकारांना कोणते निर्देश दिले आहेत? ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी संदेश. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वोच्च न्यायालयाने 2025 मध्ये दिलेल्या महत्त्वाच्या निर्णयाविरोधात विविध राज्य सरकारे, शिक्षक संघटना आणि काही शिक्षकांनी पुनर्विलोकन याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की आधीचा निर्णय योग्य आहे, त्यामध्ये कोणतीही कायदेशीर त्रुटी नाही. त्यामुळे टीईटी अनिवार्यता कायम राहील. म्हणजेच सेवेत असलेल्या शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये शिक्षकांची काय भूमिका होती ते आपण समजून घेऊ. याचिकाकर्त्यांनी न्यायालयासमोर असा युक्तिवाद केला होता की 2009 मध्ये आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांवर टीईटीची अट लागू करता येणार नाही. तसेच अनेक शिक्षक अनेक वर्षांपासून सेवा बजावत आहेत, त्यामुळे सेवेमध्ये असताना नवीन पात्रता लादणे अन्यायकारक असल्याचेही सांगण्यात आले होते. याशिवाय एनसीटीईच्या काही तरतुदींचा आधार घेत टीईटीमधून सूट देण्याची मागणी करण्यात आली होती. ह्या सर्व याचिकांवरती कोर्टाने काय उत्तर दिलेलं आहे ते आपण समजून घेऊ. सर्वोच्च न्यायालयाने हे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले. कोर्टाने स्पष्ट केले आहे की आरटीई कायद्याच्या कलम 23 नुसार सेवेत असलेल्या शिक्षकांनाही आवश्यक पात्रता प्राप्त करणे बंधनकारक आहे. न्यायालयाने असेही नमूद केले आहे की शिक्षकांना पुरेसा वेळ आधीपासूनच उपलब्ध होता. आरटीई कायदा लागू होऊन 15 वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. 2017च्या दुरुस्तीलाही जवळपास 10 वर्षे पूर्ण होत आली आहेत. त्यामुळे आता टीईटी पास करण्याची अट टाळता येणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केले आहे. ह्या निर्णयामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षकांना मिळालेला दिलासा आहे. पूर्वीच्या निर्णयानुसार शिक्षकांना 1 सप्टेंबर 2025 पासून 2 वर्षाच्या आत टीईटी पास करणे आवश्यक होते. म्हणजेच अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2027 पर्यंत होती. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने संविधानातील कलम 142 अंतर्गत विशेष अधिकार वापरत ही मुदत आणखीन 1 वर्ष वाढवली आहे. आता शिक्षकांना 31 ऑगस्ट 2028 पर्यंत टीईटी उत्तीर्ण होण्याची अंतिम संधी देण्यात आलेली आहे. टीईटी पास न झाल्यास काय होईल हे आपण समजून घेऊ. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट इशारा दिला आहे की जर संबंधित शिक्षकांनी 31 ऑगस्ट 2028 पर्यंत टीईटी उत्तीर्ण केली नाही तर त्यांना सेवेत राहण्याचा अधिकार गमवावा लागू शकतो. तसेच पदोन्नतीसाठी देखील टीईटी आवश्यक राहणार आहे. म्हणून जे शिक्षक अजून टीईटी उत्तीर्ण झालेले नाहीत त्यांनी ही मुदत अत्यंत गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. सुनावणी दरम्यान मोठ्या संख्येने शिक्षक नोकरीतून बाहेर पडल्यास शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होईल अशी चिंता व्यक्त करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की आरटीई कायदा हा बालकेंद्रित कायदा आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अधिकाराला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. शिक्षकांच्या सेवेमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होऊ नये असे न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे. ह्या सुनावणी दरम्यान कोर्टाने राज्य सरकारांना देखील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारे आणि संबंधित प्राधिकरणांना काही महत्त्वाचे निर्देश देखील दिले आहेत. टीईटी परीक्षा नियमितपणे आयोजित करावी. शक्यतो वर्षातून 2 वेळा परीक्षा घ्यावी. 2 परीक्षांमध्ये साधारण 6 महिन्यांचे अंतर ठेवावे. शिक्षकांना पुरेशा संधी उपलब्ध करून द्याव्यात. ह्यामुळे शिक्षकांना वेळेत टीईटी उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की 31 ऑगस्ट 2028 पर्यंतची मुदत ही विशेष आणि अंतिम सवलत आहे. यापुढे मुदतवाढ मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये. म्हणून संबंधित शिक्षकांनी आत्तापासूनच टीईटीची तयारी सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टाच्या ह्या अंतिम निर्णयानुसार टीईटी अनिवार्यच राहणार आहे. पुनर्विलोकन याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. पदोन्नतीसाठी देखील टीईटी आवश्यक असणार आहे. टीईटी पास करण्यासाठी 31 ऑगस्ट 2028 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानंतर टीईटी पास न झाल्यास सेवेवर परिणाम होऊ शकतो. यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही असं देखील कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. ह्या निर्णयाबाबत तुमचे काय मत आहे हे नक्की कमेंट करून सांगा.
TET सक्तीचा निर्णय योग्य आहे का ह्याबाबत देखील तुमचे मत सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.